या तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही एका फन्या जागेवर आलो अशी मस्त. आज आम्ही दोघं आलो आहोत पुण्याला, देहूला, आणि जमलं तर आम्ही आज आळंदी आणि सासवडला वारीमध्ये पण जाऊ. वारी बघायचा एक आमचा चालला आहे प्रयत्न. शनिवारीवर सुट्टी असल्या कारणाने आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे की कुठेतरी बाहेर जायला पाहिजे, म्हणून आम्ही चाललो आहे देहूला, आळंदीला आणि वारीला. तुला काय बोलायचं आहे? रामकृष्ण आहे. तर आमची गाडी आलेली आहे, बस आलेली आहे. तर चला तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. व्हिडिओमध्ये नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, फायनली आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि एकदम अशी छान अशी बस आहे. आणि कसं वाटतं श्वेता? एकदम भारी. AC वगैरे मस्त अशी छान आहे. आणि आमचा प्रवास हा आता 10 वाजता सुरू झाला आहे. 10:50ची आमची गाडी होती आणि आम्ही पुण्यामध्ये 2पर्यंत आम्ही पोहोचू. तर पुण्यामध्ये पोहोचल्यावरती अजून काय काय करायच्या काय गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि व्हिडिओमध्ये नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आमच्या मॅडमचा झालेला आहे नटावटा चालू चालू कुठेच थांबत नाही. मित्रांनो, खालापूरजवळ आम्ही आता थांबलेलो आहे. 15-20 मिनिटाचा ब्रेक आहे. तो असतो फ्रेश होण्यासाठी, वॉशरूमला थोडंफार काढतात. आमच्या मॅडमने 15-20 मिनिटासाठी मागवलेत मेंदूवडे. 15-20 मिनिटाच्या ब्रेकसाठी मेंदूवडे मागवलेत. आता गाडी हलणार आहे. काय करायचं, या अशा लोकांमुळे आम्हाला फसायला लागतं. तुम्हाला काय बोलायचं काय याच्यावर? प्रायोरिटी. फक्त ठुसत चाललंय, फक्त ठुसत. प्रायोरिटी खाण्याला दिले. बसवाला थांबेल. तर मित्रांनो, आता आम्ही वाकडला उतरलो आहोत आणि वाकडला आम्ही उतरून आमची बस थांबली. हे वाकडचा स्टॉप तुम्हाला दाखवतो. तर वाकडला उतरल्यानंतर आम्ही ते ऑटो रिक्षा केली, कारण देहूला जायला इथून ओला वगैरे सिंगल ट्रिप असल्यामुळं घेत नाही. आणि आम्ही ऑटोने जायचा पर्याय निवडला आहे. मित्रांनो, पुण्याचा सुद्धा हाल मुंबईप्रमाणे झालेला आहे. या ठिकाणी आम्ही ऑटोमध्ये बसतोच आहे, पण आम्हाला भरपूर जायला वेळ लागतोय, कारण समोर तुम्ही पाहू शकता एवढी अशी ट्रॅफिक आहे. एवढी ट्रॅफिक आहे इथं, एवढी धूळ आहे. मित्रांनो, जी ट्रॅफिक झाली होती ती याच्यासाठी झाली होती. नमस्कार मंडळी, आम्ही पोहोचलो आहोत आता देहू गावात. आमच्या मागेच मंदिर आहे आणि ही गावाची कमान. आणि तिथं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. आणि आता आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये जाणार आहोत. चला. मित्रांनो, सध्या तरी आता गावामध्ये जास्त कोण नाही आहे, कारण भरपूर लोक मोठ्या संख्येने वारीला गेलेत. तर आता हे तुकाराम महाराजांचं जे मंदिर आहे हे आपल्याला थोडंसं खाली भेटेल. गाव पण थोडंसं खाली खाली आहे. दुपारची वेळ आहे, कारण भरपूर लोक मोठ्या संख्येने वारीला गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता. गाव खूप छान आहे, सुंदर आहे, स्वच्छ आहे. गाव स्वच्छ आहे. तर मित्रांनो, आता आम्ही गावामध्ये एका हॉटेलमध्ये आलो थोडासा नाश्ता वगैरे करण्यासाठी, कारण सकाळी निघाल्यापासून काही खाल्लं नाही. नाश्ता वगैरे करून झाल्यावरती मग मंदिरामध्ये जाऊ, थोडंसं आजूबाजूचा परिसर फिरू आणि मग पुढे तिला जाण्याचा प्रयत्न करू. तर आता आम्ही हॉटेलमध्ये बसलो, पूर्ण एकदम खाली आहे, कारण भरपूर गावातले लोक भरपूर वारीसाठी गेलेले आहेत. मस्त एकदम शांत.
माझ्यासोबत पण एक शांत माणूस आहे. बोला काय मग इथे आल्यावर कसं वाटतंय, काय शांत. अनुभव कसा आहे इथे यायचा? छान वाटतं, एकदम शांत आहे सगळं गाव. हे बघा आमची बायको पहिली टाइम आहे, हळूहळू शिकणार, हळूहळू शिकेल. आणि अशा प्रकारे आम्ही जी मिसळ मागवली आहे, मिसळ आलेली आहे. मस्त मिसळ आणि पाव. कशी आहे चव? भारी आहे, छान आहे. खाऊन बघू, छान दिसतंय तर छान. मित्रांनो मस्त असं मिसळ पाव आणि खिचडी खाल्ली, ॲक्च्युली मस्त होता. आम्ही ते थोडं खाल्लं पिल्लं, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं तसं. तर हे समोरच हॉटेल आहे, हॉटेल निलेश करून स्पेशल मिसळ. भारी मिसळ होती मस्त. खाऊन पिऊन मस्त आता भारी पोट भरलेलं आहे दुपारचं. आणि आता समोरच इथे मंदिर आहे, इथे समोरच. तर आता इथून खाऊन झाल्यावरती आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे. तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो लवकरच. आमची मॅडम थोडा चाय पिते, एनर्जी ड्रिंक. ते झाल्यानंतर मग मंदिराकडे जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही इथे तुकाराम महाराजांच्या मंदिराजवळ आलो आहोत. हे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. आणि आम्ही इथे मागे चप्पल स्टँडवर चप्पल काढली आणि हे मंदिर आहे. हा प्रवेशद्वार आहे आणि हे मंदिर आहे. मित्रांनो एवढं भारी वाटतं या मंदिरामध्ये आलं तर. नुसतं टाळ आणि सुरांचा गजर एकदम भारी, असं एकदम मस्त असं वाटतं या मंदिरामध्ये आलं तर. अभंग झाले त्या तुम्हाला दाखवतो. मित्रांनो मंदिर एकदम असं बघण्यासारखं आहे. जर तुम्ही इथं आलात तर कधी पुण्यामध्ये तर देहूला नक्की या. तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे. मस्त असं दगडाचं पूर्ण काम. मित्रांनो इथे मंदिरामध्ये आलं तर भजन जे होत होतं ते आम्ही भजन पाहायला आलो. भजन इथे होतं. भजन मित्रांनो मी जवळजवळ तिथं अर्धा तास तरी थांबलो असेल. एवढा भारी आनंद आणि एवढा भारी तो
टाळ आणि त्याचा सूर, ज्या सर्व वारकरी आहेत सर्व गात आहेत, अभंग आहे एक नंबर. असं अजून जवळजवळ 15-20 मिनटं अर्धा तास बसलो असं ना. कसं वाटतंय? मन असं एकदम प्रसन्न होतं आहे, भारी. मी त्यांचा व्हिडिओ काढला मस्त. हे मंदिर आहे, सगळे इथे आतमध्ये भजनाला बसतात. भारी मंदिर आहे, भारी मंदिर आहे. संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे देहूला. जर तुम्ही कधी आलात तर नक्की त्या, मस्त आहे बघण्यासारखं. मंदिरसुद्धा बघण्यासारखं आहे, छान आहे. मित्रांनो, आता मी मंदिरातून जाऊन, इथे मंदिर आहे, मंदिरातून जाऊन इथे चाललो आहे. इथे जन्मस्थान आहे तुकाराम महाराज, त्यांचं जन्मस्थान आहे, त्यांचं घर आहे, ते तुम्हाला दाखवतो. नक्की पहा आणि व्हिडिओला इथपर्यंत पाहत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या चॅनलला. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जे पाहिलं ते होते देहू आणि तुकाराम महाराजांचं मंदिर आणि आमचा प्रवास. आता तुम्ही इथपर्यंत जर बघितलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आता आम्ही ते नदीकाठी आलो आहे, थोडं नदीकाठी आम्ही विश्राम करतो जरा मस्त. आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू दुसऱ्या पार्टमध्ये.